नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण आपल्या शेतातील या कच्च्या कैरींपासून लोणचं बनवणार आहे। यासाठी सर्वप्रथम ह्या सर्व कैऱ्या ह्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेऊ। अशा प्रकारे हे स्वच्छ धुतलेले आंबे थोडा वेळ सुकत ठेवू। ह्या आंब्याच्या सर्व फोडी आपण फोडून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद हे मिक्स करून ठेवणार आहोत। आता आपण हे रात्रभर असं झाकून ठेवून देऊ। आता आपण बघूयात या कैरीला किती पाणी सुटलेले आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिठाचं पाणी सुटलेलं आहे। या सर्व कैऱ्या आता आपण या कापडावरती सुकायसाठी टाकून देऊ। आणि ह्या ज्या कैऱ्या आहे हे आज आपण दिवसभर सुकून घेणार आहोत। ह्या आंब्याच्या फोडी चांगल्या सुकलेल्या आहेत, बघू शकता यातलं पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे। आता आपण लोणचं बनवणार आहोत। त्याकरिता साहित्य घेतलेलं आहे। आपण हळद अगोदरच टाकली होती, त्यामुळे 2 चमचे हळद घेतलेली आहे। मीठ पण अगोदर टाकलेलं होतं, अर्धी वाटी मीठ। तिखट चवीप्रमाणे घ्यायचं आहे, मी अर्धी वाटी तिखट घेतलेलं आहे। लसूण पाकळ्या, 4-5 लवंग, धने, काळे मिरे आणि मोहरी याला आमच्याकडे आम्ही तिख्या असं म्हणतो। आता एवढं साहित्य घेतलेलं आहे। या 4 वस्तू आपण भाजून घेणार आहोत। सर्व जिन्नस एकत्र केलंय, आता आपण याला छान भाजून घेऊ। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तोपर्यंत इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे। एकदम कडकडीत तेल तापून घ्यायचं। आपलं तेल जे आहे हे कडकडीत तापलेलं आहे, तेल कोमट झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये तिखट, हळद, लसूण पाकळ्या आणि हे बारीक केलेली मोहरी एकत्र मिक्स करून घेऊयात। फोडींमध्ये मीठ टाकून घेऊ। एकत्र केलेलं मिश्रण याच्यामध्ये थोडं थोडं टाकू आणि मिक्स करून घेऊ। सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे। सर्व फोडींना आपला मसाला लागलेला आहे। आता आपण या काचेच्या भरणीमध्ये हे भरून घेणार आहे। काचेच्या भरण्यापूर्वी या भरणीला स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि उन्हात सुकवायचं, जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही। प्रकारे स्वादिष्ट असं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे।